5 मार्चला अमित शहा हे अकोल्यामध्ये असणार आहेत। विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अमित शहा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावरती येणार आहेत। 400 पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। 5 मार्चला अकोल्यामध्ये अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। उमेश, अमोल, आधी 15 फेब्रुवारीला हा दौरा होणार होता, मात्र दिल्लीतलं जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता। या दौऱ्यात जसा 15 फेब्रुवारीचा जो दौरा होता अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा हा दौरा होता, तसाच हा दौरा असणार आहे। महाराष्ट्रातील एकूण 3 क्लस्टर लोकसभेचे, म्हणजे एका क्लस्टरमध्ये 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश। अकोला जे क्लस्टर आहे त्यामध्ये पश्चिम विदर्भातले अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि पूर्व विदर्भातला जो आहे वर्धा, अशा 5 लोकसभा मतदारसंघाचा आढावा जो आहे तो अकोल्यात अमित शहा घेतील। आणि या 5ही लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे जे 400 पदाधिकारी आहेत त्यांची बैठक अमित शहा घेणार आहेत। अकोल्यातलं जे तुषार हॉटेल जे आहे बाळापूर रोडवरला, तिथे हे बैठक होणार आहे। आणि या 5ही मतदारसंघाचे जे महत्वाचे 400 पदाधिकारी आहेत, नेमका आढावा पक्षाचा म्हणजे तयारी जी आहे लोकसभेची ती कुठपर्यंत आलेली आहे, उमेदवार कोण असेल, हे संपूर्ण संभाव्य जे आहे त्या बैठकीत संपूर्ण चर्चा होणार आहे। आणि उमेदवार जे आहे तोपर्यंत कोण असतील हे जवळपास त्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आणि अशीच जी मिटिंग आहे ही जळगाव क्लस्टर आणि छत्रपती संभाजीनगरचं जे क्लस्टर आहे, अशा एकूण 15 लोकसभा मतदारसंघाचा आढावा जे आहे ते अमित शहा घेणार आहेत। आणि त्या अनुषंगाने आता अकोल्यात जे आहे अमित शहाच्या दौऱ्याची तयारी जी आहे ती भाजपमध्ये सुरू झालेली आहे। एकंदरीत या 5ही लोकसभा मतदारसंघात जर पाहिलं, पश्चिम विदर्भातले 4 लोकसभा मतदारसंघात एकच लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्यावर आणि वर्धा भाजपच्या वाट्यावर आहे। यातले जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघ भाजपकडे कसे घेता येईल यावरही भाजपचं जे आहे रणनीती सुरू आहे। अमोल, धन्यवाद उमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।